कर्जत तालुक्यात अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात सर्वपक्षीय बहुजन समाजाच्या वतीने मंगळवारी जुलै 14 भव्य क्रोध मोर्चा काढण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौद्ध महासंघ, चरमकार बहुजन महासंघ, वाल्मिकी समाज, आदिवासी कृती महासमितीसह विविध संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा कर्जत बाजारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे प्रशासकीय भवनावर धडकला। तहसीलदार धनंजय जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजात फूट पडेल, बंधुभाव नष्ट होईल आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारावर परिणाम होईल, असा दावा आंदोलकांनी केला। विद्यमान आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। आजच्या मोर्चासाठी खेड्यापाड्यातून आलेले म्हणजे सर्व बहुजन बंधू भगिनी, हे काय आहे, आपलं मन आपलं काळीचं संविधान आहे, म्हणून भीमाच्या संविधानाला हात लावून बघा। भीमाच्या संविधानाला हात लावून बघा। खाक व्हाल तुम्ही त्या सूर्याजवळ जाऊन बघा। खाक व्हाल तुम्ही सूर्याजवळ जाऊन बघा। साधं वाटले काय? तेवढं सोपं नाही। ही जनता बाबासाहेबांनी फक्त आमच्यासाठी नाही केलं, बाबासाहेबांनी ह्या संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या 12 पकड जाती 12 बलवतेदार अख्ख्या जनतेसाठी केलेलं आहे। तरी जे काही चाललेलं आहे राजकारण चुकीचं आहे, म्हणून संविधान के मुताबिक देश चलाएंगे। सरकार काय म्हणतं? संविधान के मुताबिक देश चलाएंगे। आणि आमचाच गळा कापायला घेतलाय। आमचेच भाऊबंद मातंग समाज, आमच्या रक्ता मासाचा मातंग समाज आमच्यापासून दूर करायला घेतला आहे। लेकिन क्या बोलते हैं कि संविधान के मुताबिक देश चलाएंगे। खोट्या मनाने करता का जरूर? अरे तुमच्या मनोवादी चेहऱ्यावर आहे सारांची नजर, तुमच्या मनोवादी चेहऱ्यावर आहे सारांची नजर। अरे बहुजनांच्या काळजाला हात घालून बघा, या बहुजनांच्या काळजाला हात घालून बघा। खाक व्हाल तुम्ही त्या सूर्याजवळ जाऊन बघा। खाक व्हाल तुम्ही त्या सूर्याजवळ जाऊन बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। बोलण्यासारखं ही प्रामुख्याने 58 जातीची मागणी आहे। काही बदल समितीच्या शिफारशीनुसार त्यांनी बदल समितीने जे शिफारस राज्य सरकारला केलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। कुठलीही बदल समिती शिफारस देत असताना उपवर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे त्याच्या हरकती वजा सूचना शासन मागत असते, परंतु राज्य सरकारने कुठलाही प्रकारचा सूचना किंवा हरकती आमच्या मागवलेल्या नाहीत। त्यामुळं हे जे उपवर्गीकरणाच्या बाबत जो काही बदल समितीने अहवाल राज्य सरकारला पाठवलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। कुठल्याही 58 जातीच्या लोकांना 59 जातीच्या लोकांना त्यांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांच्या सूचनामध्ये हरकती घ्यायला पाहिजे होता आणि मग उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो काही अहवाल होता तो तुम्ही द्यायला पाहिजे होता। परंतु राज्य सरकारने उपवर्गीकरणाच्या बदल समितीचा अहवाल डायरेक्ट सरकारला दिला, त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि हे आम्हाला मान्य नाही। तहसीलदार हा प्रतिक्रिया कधी देत नाही। तहसील हा शासनाचा माणूस, ज्या जे शासन येतं त्या शासनाच्या अंडर ते तहसीलदार काम करत असतात। त्यांची भूमिका फक्त एकच असते, तुम्ही इथं आलात, मोर्चे घेऊन आलात, निदर्शने करण्यासाठी आलात, फक्त आम्हाला फोटो सेशन करायचं असतं। आम्ही फोटो सेशन करण्यासाठी तिथपर्यंत जातो, पत्र देतो, माननीय तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे। आमचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल, अन्य कोणी राज्याचे प्रमुख महासचिव ज्या सचिव आहेत अगरवाल साहेब त्यांच्यापर्यंत हे पत्र पोहोचवा आणि हे उपवर्गीकरण लागू होऊ नये यासाठी तुम्ही अहवाल राज्य सरकारला पाठवा। त्याचा प्रचार कसा? उपवर्गीकरण जर लागू झालं तर ज्या 2-3 जाती सोडल्या तर बाकी सगळ्या खालच्या 56 जाती मरतील। त्याचं कारण असं आहे, उपवर्गीकरण जर लागू झालं तर 58 जातीपैकी 59 जातीपैकी 8 ते 8.5% उपवर्गीकरणा अबकडे जर केलं तर 8-8.5% बौद्ध समाजाला लागू होतं। 2 नंतर जे 19-20% जी जनता आहे मातंग समाजाची त्यांना ते काय साधारणतः 2-2.25% आसपास त्यांना लागू होऊ शकतं।
1-1.25% आमचे जे चर्मकार बांधव आहेत त्यांना लागू शकतं. म्हणजे 8.5, 8.5, 2, 10.5, 11, 12% झालं. राहिला फक्त 1%. 1%मध्ये 56 जातीला कसं काय त्या 1%मध्ये डिस्ट्रीब्युशन करता येईल. म्हणून बाबासाहेब घटनेमध्ये तरतूद केली. मी जे आरक्षण देतोय सर्व 59 जातीच्या लोकांना कुठेही वर्गवारी न करता सगळ्यात छोटा समाज आहे त्यालाही 13% आरक्षण दिलंय आणि सगळ्यात मोठा समाज आहे त्यालाही 13% आरक्षण दिले. त्यामुळे आरक्षण हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. परंतु काही मनुवादी लोक यामध्ये उपवर्गीकरण व्हावं म्हणून जो प्रयत्न करतायत तो हालून पाडण्यासाठी आमचे बौद्ध समाजाचे आणि 56 ज्या जाती 57-58 जाती आमच्या समाजात आहे. आम्ही नक्की तो उपवर्गीकरणाचा घाट त्यांचा पाडून टाकू.